महाराष्ट्र में स्थानीय निकाय चुनाव की तारीखों का ऐलान हो चुका है। इसी के साथ राजनीतिक गलियारों में आरोप प्रत्यारोप का दौर भी शुरू हो चुका है। जी हां, हम बात कर रहे हैं शिवसेना यूपीडी प्रमुख उद्धव ठाकरे की। राज्य में बेमौसम बारिश के कारण किसानों को भारी नुकसान हुआ। उद्धव ठाकरे इसी का जायजा लेने के लिए मराठवाड़ा पहुंचे। इस दौरान उद्धव ठाकरे ने महायुति सरकार पर बड़ा हमला बोलते हुए किसानों से कहा, जब तक कर्ज माफी नहीं हो तब तक महायुति को वोट न दे और किसानों से महायुति के बहिष्कार करने की अपील की। उद्धव ठाकरे ने किसानों से संवाद किया। इस दौरान कुछ किसानों ने कहा उन्हें मुआवजे के तौर पर 3 से 21 रुपए मिले। किसानों ने कहा वे कर्ज माफी चाहते हैं। वहीं दूसरी तरफ बीजेपी ने उद्धव ठाकरे के मराठवाड़ा दौरे को बेमौसमी करार दिया। वहीं इस दौरान उद्धव ठाकरे ने और क्या कुछ कहा, ये आपको सुनाते हैं। सगळे शेतकरी हटणार आहे नाही, कारण आता काय झालेलं आहे, चोर तो चोर म्हणजे चोराच्या उलटा बोंबा असं सरकारचं काम आहे। हे बोलायला कमी नाही करणार की उद्धव ठाकरे मुंबईतनं माणसं आणली आणि त्यांना धोतर टोपी घालून बसवलं। हे चोर आहे सरकार। आणि मुद्दामून मी मराठवाड्यात फिरतोय, तुमच्या लक्षात आलं असेल, कुठे मोठी जाहीर सभा घेत नाहीये। मी थेट तुमच्यामध्ये येऊन बोलतोय, कारण मी राजकारण करायला आलेलो नाहीये। मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आलेलो आहे। आता अनिल दादा बोलत होता, त्याच्या काय बोलायचं, हंबरडा नाही फोडून चालायचा। आता यांच्या विरुद्ध हर हर महादेव म्हणून मोठी आरोळी ठोकली पाहिजे। हर हर महादेव या मैदानामध्ये किती फसवणूक करायची। म्हणजे मधल्या काळामध्ये आपत्तीनंतर मी जेव्हा आलो होतो, नंतर आपण एक मोर्चाही काढला। आपले मुख्यमंत्री काय म्हणाले, इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज, आणि तेव्हाच मी बोललो होतो की इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे। आता ती विचारायला आलो तुम्हाला, तुमच्या पदरात नेमकं काय काय पडलेलं आहे। आता इकडे गिरायची जमीन किती कोणाची आहे, बागायती कोणाची आहे, पॅकेज जमीन खरडून किती लोकांची गेले, त्यांना किती मिळालेले आहेत। बरं, एवढं बेमालूमपणाने सगळं बोलायचं। पॅकेज मोठं जाहीर केलं, पण ते जाहीर केलेलं पॅकेज आतापर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या हातात ते तुटपून आलं का नाही। त्या पॅकेजला सुद्धा खेकड्याने भोकं पाडली की काय, खेकड्याने भोकं पाडली, जसं मागे त्या धरणाला पाडली होती तशी पॅकेजला तुमच्या भोकं पाडली की गेले मधले पैसे। आज आम्हाला हे जे धान्य म्हणजे अन्नदात्याला तुम्ही सडलेलं किडलेलं धान्य देताय, लाज नाही वाटत आहे सरकारला, लाज नाही वाटत या बेशरम राज्यकर्त्यांना। सगळे तांदूळ बघितले आणि आपल्या अंगणवाडीत किंवा मुलाबाळाला हे खायला देणार। हा, म्हणजे तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं, माती काय, कुठला नाही। आणि सरकार दगाबाज सरकार आहे, आणि अशी दगाबाजीच केली पाहिजे। दगाबाजाची सरळ वागून चालणार नाही। आज मी बोलायला आलेलो नाहीये, मी तुम्हाला हेच सांगतोय। आता तुम्ही जे बोललात ना, तुम्हाला मी बोलतं करायला आलेलो आहे। ज्या वेळेला हे सगळे सरकारची लोक येतील, मी म्हणे काय निवडणुका म्हणून आल्यात असतील निवडणुका, पण निवडणुका आल्या म्हणून तुम्ही आपत्ती काय स्थगित करताय काय। आपत्तीला आम्ही स्थगिती दिली, आता सुद्धा ढग आहेत, मग पावसाला स्थगिती देताय। निवडणुका आहे, आचारसंहिता लागले, हे पावसा पडू नको तुला स्टॉपवर नाही ना। मग माझे शेतकरी जो रडतोय, आता येताना सुद्धा मी बघितलं, शेतात उतरला होता, होमदादा होता, कैलास दादा होता, शेतकऱ्याचं सगळं उद्ध्वस्त झालेलं। पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले नाही। अरे तुम्ही खोटं बोलताय, नाही थांबा ना, तुम्ही खोटं बोलताय। तुम्ही म्हणाला असं कसं, काही लोकांना मिळाले, किती मिळाले, 2 रुपये 3 रुपये। आता अंबरसकडे गाडीमध्ये असताना एखाद्याला 6 रुपये मिळाले, कोणाला 21 रुपये मिळाले। मग पीक विमा उतरवताना तुम्हाला किती पैसे भरावे लागतात, अर्जाला किती भरावे, 100च्या वरती किमान एकतरी 1200 रुपये, एकरी 1200 रुपये, बरोबर। मग ते पिकाप्रमाणे असतात। परत सोयाबीन असेल तर अमुक, आणखीन काय मका असेल तर ज्वारी असेल तर काय असेल ते असेल, आणि नुकसान पूर्ण। आता ह्याच्या पलीकडे नुकसान आणखीन काय होणार। नुकसान झाल्यानंतर तुम्हाला 3 रुपये मिळतात, 6 रुपये मिळतात। मागे एकदा काही वर्षांपूर्वी
आपण विमा कंपन्यांच्यावरती मोर्चा काढला होता. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतोय की ज्यांना ज्यांना असे तुटपुंजे किंवा ही थट्टा आहे, कोणाला 3 रुपये 6 रुपये ओम दादा कैलास तुम्ही सगळे प्रवीण दादा तुम्ही सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल त्यांच्याकडनं या सगळ्या रिसीट त्यांच्याकडनं पावत्या घ्या. 6 रुपये मिळाले, 5 रुपये मिळाले, किती मिळायला पाहिजे होते. त्याच्यानंतर तुम्ही विमा कोणत्या कंपनीचा घेतला, कोणत्या योजनेची तुम्ही नोंदणी केली त्याची घ्या. आणि विमा कंपन्यांना आज सांगतोय की येत्या महिना 15 दिवसात त्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्या, नाहीतर सगळे शेतकरी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन धडकल्याशिवाय राहणार नाही. असू दे, शरद असू तर आम्ही येऊ, शेतकऱ्यांना घेऊन येऊ. म्हणजे आणि नाव काय द्यायचं, प्रधानमंत्री फसल म्हणजे फसलात तुम्ही. फसल विमा म्हणजे फसवले गेलेत तुम्ही. फसल विमा फसलात ना, नावाप्रमाणे फसल. आनंदाचा सिरा बंद, शिवभोजन चालू आहे का? शिवभोजनचे सुद्धा पैसे थकले. त्याच्यानंतर आनंदाचा सिरा बंद. सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारच नाही मी. कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार. आता मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार. शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला. हा ठीक आहे ना, अरे तुझा बा बसलाय ना इकडे, छठ पूजा करायला गेले. शेतकरी बसलाय ना. आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री माझ्याकडे तो व्हिडिओ आहे, तुमच्याकडे पण असेल, तिथल्या जाहीर सभेत सांगतायत की 1 मैं बात आपको बताता हूं, असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, लेकिन अंदर की बात, आता यांना अंदर की बात बरंच माहिती आहे. अंदर की बात ये है की बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे. असे राज्यकर्ते तुमच्या नुकसान जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये वेळेवरती धावून येतील. लाडक्या बहिणीला तुला विचारतं तुम्हाला मिळत असतील पैसे, नाही मिळत नाही, भेटत की नाही मिळत? भेटत ना. पहिल्यांदा किती मिळाले, किती जणींना मिळाले? नाही, पहिल्यांदा सगळ्या जणींना देत होते. आता त्यांनी काय केलं, घरातील 2 जणींना. म्हणजे बरं हसते आहे. सरसंघचालक सांगतायत, जरा एक माझं बोलून होते, सरसंघचालक सांगतायत की जास्तीत जास्त अपत्य जन्माला घरा त्यांचं होऊ द्या. एका घरामध्ये त्यांचं भाषण होऊ द्या. आई आणि 4 मुली. हा, अशा ज्या कुटुंबात असेल तिकडे तुम्ही 2 जणीला देणार, म्हणजे कुटुंबात भांडणे कोण लावते? म्हणजेच काय मी मगाशी म्हटलं की आता आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का, तर म्हणे तसं संविधानात असं तरतूद नाही, अशा गोष्टी कराव्या लागतात. मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये. म्हणजे कोण आहे? एक आहे अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि घराघरात भांडणे लावणारे. आपली जी मागणी आहे ती मी सोडणार, फक्त तुम्ही साथ देणार की तेवढं सांगायचं. जी तुमची मागणी आहे, माझी मागणी नाहीये, ही मी शेतकऱ्यासाठी लढतोय. हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजे, बरोबर? आणि जून मधली कर्जमाफी तुम्हाला मान्य आहे का? आणि आत्ता रोग झाले, आत्ता आजारी माणूस, त्याला आत्ता औषध देणार, जून मध्ये काय? बरं ठीक आहे, जून मध्ये कर्जमाफी करणार ना, मान्य. पण जून पर्यंतचे हप्ते भरायचे की नाही भरायचे, याचं उत्तर आहे. बरं आता खरीपचा झाला, रब्बीचा हंगाम येणार, कर्ज लागणार की नाही लागणार? आधी डोक्यावरचं कर्ज फेडतात सगळ्यांनी. अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं, हातपाय हलवा जरा. मी मागाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात, तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी. नाही म्हणजे तुम्ही सुद्धा हात हलवा आणि सही करा ना कर्जमाफीवरती, असं माझं म्हणणं आहे. असं माझं म्हणणं आहे. माझा शेतकरी हातपाय हलवतोय. आणि आता अनिल दादा तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का, आम्हाला हमीभाव द्या, आम्हाला तुमच्या उत्तराची गरजच नाही. जे शेतकरी कष्ट करतो त्या कष्टाचे मोल द्या. गेल्या विधानसभेत होतो त्याही वेळेला तेव्हा सोयाबीन हातात होता, कापूस हातात होता, सगळं पीक हातात होतं, पण हमीभाव नव्हता. आता हातातलं सगळंच गेलं. गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली, जी मेहनत केली, त्या मेहनतीचं सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार. ना कापसाला हमीभाव देऊ शकले, ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो. आणि आता तर सगळंच गेले. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकरी काय भिकारी नाहीये.
शेतकरी काय भीक मागायला अजित पवार आणि सरकारच्या दारी नाही आलेला. शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय. तो जर का त्याला मिळवून दिला तर शेतकरी तुमच्याकडे सारखा फुकट घेणारा तो काय भाजपचा सभासद नाही की आम्हाला जे आम्ही 50 कोटी देतो आणि भाजपा देतो. नकोय आम्हाला तुमचे खोके नकोय, आम्हाला आमच्या घामाचा पैसा पाहिजे. हा माझा कष्टकरी शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा आहे आणि त्या शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजे. म्हणून मी आता रस्त्यावरती उतरलो. मध्ये आपण एक संभाजीनगरला मोर्चा काढला, पण आता जेव्हा मी तुम्हाला हात देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एकवटले पाहिजे. आहे तयारी? पण आता हे सरकार जशा निवडणुका येतील तसं करायला मग मराठीमध्ये सुद्धा मराठेतर करायला लागलंय. म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकांची टाळकी फोडायची आणि मस्त तेल मालिश करून झोपा काढायच्या. तुम्हाला आता शेतकऱ्याची ताकद दाखवायला पाहिजे. जर तुम्ही आता परत तर मग तुम्हाला कोणी वादी राहणार नाही. निवडणुका येतील, निवडणुका जातील, सरकार येईल, सरकार जाईल, पण सरकार असं पाहिजे की माझ्या शेतकऱ्याचं ते पालक म्हणून तिकडे वागवलं पाहिजे. शेतकऱ्याचा पालक राहिला पाहिजे. आणि जो नांगर तुम्ही जमिनीत फिरून नांगरता ना, तेवढी धमक तुमची पाहिजे. या सरकारची सुद्धा ही नासलेली कुजलेली वृत्ती आहे. तुमच्या एकजुटीच्या नांदानी जोपर्यंत तुम्ही नांगरून टाकत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला दाद देणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोतच. पूर आला तेव्हा हे सगळे स्वतःची जीवाची पर्वा न करता तुमच्या सोबत उतरले होते. आलो होतो पण सरकार दरबारी जे काय आहेत त्याचा एक तरी कोण आला होता? बरं, केंद्राचं पथक आता आलंय असं म्हणतात, पाहिलंय? विचारलं, पण केंद्राचं पथक आलंय? आता मी फोटो बघितले, रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन. नुकसान कुठे झालं? आणि 2 ते 3 दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे. 2-3 दिवसात काय करणार आणि इतक्या दिवसांनी? म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा, जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा. ही कोणती पद्धत आहे? ही कोणतं सरकार आहे? आणि म्हणून मी परत तुमच्यासाठी आलेलो आहे की जी इतिहासातली सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली, त्या मुख्यमंत्र्यांनी सांगायला आलेले की हे तुमचे सगळं थोतांडे ते बंद करा. शेतकरी आज बोलत नाहीये कारण त्याला तुमच्याबद्दल एक आपुलकी वाटते. आपलं सरकार आहे, आपला महाराष्ट्र आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की माझा शेतकरी हा नाद आहे. त्याला उठवू नका, त्याला पेटवू नका, त्याला चेतवू नका. पण तो जर का एकदा उसळला तर मग मात्र तुमचं सिंहासन जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त धीर सोडू नका. हे सगळे जे काय आहेत ना, अनिलला तुम्हाला आता जबाबदारी देतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मगाशी त्या ताई कुठे असतील आपल्यासोबत, त्यांनी जाहीर केलेली या ताईने मगाशी यादीच दिली की मदत जाहीर किती झाले आणि दर एकरी आणि हेक्टरी प्रत्यक्षात किती पैसे मिळाले, तसंच पीक विम्याचे पैसे किती भरले, अपेक्षित नुकसान भरपाई किती होती, मिळालेत की नाही, मिळाले तर किती मिळाले, ज्यांची जनावरं वाहून गेले त्याला जनावरं परत मिळालेत का, कोंबड्या गेल्यात कोंबड्या मिळाले का, जमीन खरडून गेले माती मिळाली का, विम्याचे पैसे मिळाले का, नाही. खरंच नाही म्हणणार असं या दगाबाज सरकारशी तुम्हाला करावीच लागेल. निवडणुका आल्यानंतर काय केलंय, आम्ही कर्जमाफी करणार आहोत पण कधी जून मध्ये, तोपर्यंत तुमची मतं आम्हाला पाहिजे. आणि आधी म्हणून आम्ही कर्जमाफी करू असं बोलले, बरोबर ना. मग आता तुम्ही सांगायचं आधी कर्जमाफी करा मग आम्ही तुम्हाला मत देऊ, नाही तर मत नाही. हे गावागावात बोर्ड लावा, बोर्ड लावा मध्ये. अजूनही नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, कोणती निवडणूक लागू द्या, गावात बोर्ड लावले पाहिजे. कर्जमुक्ती नाही, मत नाही सरकारला. हे सगळे त्यांचे जे काय महाबिघाडी करून ठेवलेले कारभाराची, त्याच्या विरुद्ध आपली महाविकास आघाडी उभी राहिलेली आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही ठणकावून सरकारला सांगत नाही तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावरती येणार नाही. आहे हिंमत? गावात लागणार बोर्ड. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. जोपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. हेक्टरी 50,000 रुपये नाही
निश्चय? शिवसेना तुमच्या सोबत आहे, काही काळजी करायचं कारण नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.